पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाचं नाव रामदूत असं करावं अशी मागणी होतीये। भाजपचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी नगर विकास विभागाकडे तसं पत्र पाठवलेलं आहे आणि ही मागणी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र याला विरोध दर्शवला। त्यामुळे या नामकरणाच्या प्रस्तावावर राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। भाजपला रामाच्या नावावर कोणी मत देणार नाही म्हणून आता ते हनुमंताच्या मागे लागल्याची टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। मी सध्या उभा आहे पुणे महानगरपालिकेचे महापौर मंजुषा नागपूर यांच्या निवासस्थानासमोर। हे महापौर निवासस्थान शासकीय निवासस्थान आहे। महापालिकेच्या खर्चातून या ठिकाणी महापौरांसाठी निवासस्थान उभारण्यात आलं होतं। मध्यंतरी याचं रिनोव्हेशन देखील झालेलं आहे। आता एक या महापौर निवासस्थानाचं नाव बदलण्यावरून एक राजकीय वादंग निर्माण झाला आहे। भाजपचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी या महापौर निवासस्थानाला रामदूत नाव द्यावं असं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे आणि नाव समितीसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव आहे। परंतु या प्रस्तावाला आता शिवसेना उभाटा गटाकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। महापौर निवासस्थान हे नाव असताना त्याला रामदूत नाव देण्याचा प्रस्ताव आलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय? या भाजपवाल्यांचा एक उद्योगच झाला आहे की जे जुनी काही वास्तू असतील किंवा आस्थापना असतील त्याची नावं बदलून फक्त नव्याने काय यांना क्रिएट करतात नाही। यांच्याकडे तशी दूरदृष्टी नाही आहे आणि त्यामुळे असं काहीतरी ते उद्योग करतात। खरं म्हणजे तसा हा त्यांना अधिकार नाही आहे। आपलं पुणं म्हणलं तर सर्व जाती धर्माचं पुणंच काय भारत आपला आणि आपलं संविधान सगळे सर्व धर्मियांना धरून चालणारं संविधान आहे। त्यामध्ये अनेक क्रांतिकारक आहेत, कित्येक देशभक्त आहेत, की कित्येक आपले महान नेते होऊन गेले। त्यांची नावं तुम्हाला सुचत नाही का? देवाच्या नावाखाली तुम्ही आत्तापर्यंत पोटं भरत आला। आता राम मंदिरातल्या चोरीवर तुम्ही ठोस काही केलं नाही आहे आणि परत आता रामदूताचं नाव घेऊन तुम्ही ह्या इथं चोरबाजार करणार। ह्याच्या आधी महापौर बंगला वेगवेगळ्या कारणांनी चर्चा आला, त्याच्यावर तुम्ही उपाययोजना केल्या आहेत। यातल्या चोरल्या गेलेल्या वस्तू त्याचा अजून शोध लागला नाही। इथं केलेली बेकायदा झाडतोड त्याच्यावर तुम्ही काही करत नाही आहे आणि नुसतं नाव बदलून यांना काय साध्य करणार आहे? ही एकाधिकारशाही त्यांना आम्ही चालून देणार नाही आहे। आता हे सगळ्यांना उघड आलं। आता जी आंदोलन चालू आहेत जागोजागी त्यातनं हे स्पष्ट आलं की यांना लोक जनाधार नाही आहे। यांनी EVMच्या आधाराने सत्य आलेत। आत्ता जरी आमचा एक नगरसेवक तिथं असला तरी यांच्या त्या EVM चाळ्यांमुळं आमच्यासारखे कित्येक जे कार्यकर्ते आहेत ते अपयशी ठरले निवडणुकांमध्ये। पण हा जो प्रयत्न आहे हा आम्ही हाणून पाडणार। पुणेकरांचे प्रश्न आहेत खड्ड्याचे, ते बघा तुमच्या प्रभागामध्ये एकता नगरीचा विषय एकनाथ शिंदे आले होते, म्हणले तिथला मोठा प्रोजेक्ट करतो, इथल्या लोकांना शिफ्ट करतो। 2 वर्ष झालं, काय झालं? आयुक्तांनी 360 कोटीचा प्रोजेक्ट प्रस्ताव दिला होता मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना। पुढे गेली सीमा भिंत। या विषयावर बोला तुम्ही। हे असले उदाहरणं देऊन राम मंदिर नाव बदलून काही होणार नाही आहे। शिवसेना या विषयाला शेवटपर्यंत लढा देईल। तर आपण पाहू शकतो की रामदूत या नावावरून आता राजकीय वादंग निर्माण झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये आता नेमकी पुणे महानगरपालिकेकडून काय कार्यवाही होते आणि महापौरांकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।